लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 18 मार्च 2026 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात। आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार, नवीन यादी कोणत्या जिल्ह्यांची आलेली आहे ती यादी देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर आपण देत असतो। चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे। सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना गुढीपाडवा जो तो अतिशय आनंदात साजरा होणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनाच्या संदर्भात गुढीपाडव्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठी विशेष भेट ठेवलेली आहे। 5,000 ऐवजी आता ती भेट थेट 10,000 रुपये झालेली आहे आणि ते कशा पद्धतीने भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणींना भेट भेटणार त्याच्याविषयी आपण माहिती पुढे जाणून घेणारच आहोत। त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया, जसे की लाडकी बहीण योजना पैसे वाटप कार्यक्रम जो तो कशा पद्धतीने सुरू होणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये 20वा आणि 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपण सांगणार आहोत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रक्कम क्रेडिट होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक तुम्ही लगेच करून टाकायचं आहे। तर वळूया आपल्या अपडेट क्रमांक 2 कडे। सर्वात प्रथम म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा। हा गुढीपाडवा अतिशय आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच आपली इच्छा आहे मित्रांनो। त्यामुळे आता आपण जाणून घेऊया गुढीपाडव्या सणानिमित्त लाडक्या बहिणींसाठी विशेष घोषणा नेमकं कोणत्या झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना रक्कम एकूण किती मिळणार आहे। तर आत्ताच झालेल्या मुख्य परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर यांनी सांगितलेलं आहे, महिलासाठी आपण 4,500 रुपये एकत्रित जमा करण्यास आजपासून सुरुवात करत आहोत। हो मित्रांनो, पुढे जिल्ह्याची यादी तर आपण देणार आहोत, त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये थेट जिल्ह्यांची नावं लोकसंख्या देखील आपण सांगितलेली आहेच की या ठिकाणी या दिवशी एवढे पैसे जमा होणार त्याची यादी आपण पुढे आलेली आहे ती देणार आहोतच। त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्या घोषणा जाणून घेऊया। पहिली घोषणा केलेली आहे ती म्हणजे 4,500 रुपये वितरण करण्यासंदर्भात। त्याच्यानंतर हे पैसे कोणाला भेटणार, तर जर तुमचं वय 21 ते 65 वर्ष असेल आणि तुम्ही विवाहित किंवा अविवाहित जरी असाल तर तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे। आणि मेन मुख्य अट पुन्हा एकदा लागू केलेली आहे ती म्हणजे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जर जास्त असेल कमी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना हप्ता तरच भेटणार आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मीटिंगमध्ये नेमकं कोणता तो मोठा निर्णय झालेला आहे आणि कोणत्या त्या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट। सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आजच मुंबई या ठिकाणी मोठी बैठक जी आहे ती घेतलेली आहे। लाडकी बहीण योजना पैसे हप्ता वाटप करण्यासंदर्भात 20वा हप्ता आणि 21वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या वितरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। आणि हा निर्णय घेता क्षणी त्यांनी 2 याद्या 2 पत्रकारांकडे दिलेल्या आहेत। पहिली यादी असणार आहे ती म्हणजे जिल्ह्यांची यादी, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार ती यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। आणि दुसरी यादी जाहीर केलेली आहे ती म्हणजे कोणत्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार त्याची दुसरी यादी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। तर या दोन्ही यादी आपण आता लगेच जाणून घेणार आहोत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता। त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्याचं कारण म्हणजे काय मित्रांनो, तर महिलांचं सक्षमीकरणासाठी आणि महिलांना आर्थिक सुरक्षा आणि सक्षमीकरण सोबतच लाडक्या बहिणीचा सण गुढीपाडवा जो सण जो आहे तो अतिशय आनंदात साजरा करण्यासाठी हा निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया कोणत्या त्या बँका आहेत, कोणते ते नशीबवान जिल्हे आहेत आणि कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट निधीचं वितरण जे ते होणार आहे। कारण की आत्ताच अपडेट क्रमांक 4 नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या सोबतच ही घोषणा जी आहे ती झालेली आहे। आणि या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा नवीन लाभार्थ्यांच्या यादीनुसारच बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत, ते सुद्धा कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई लेट न करता, कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणाची अतिशय वेग जो आहे तो वाढलेला आहे। आणि या वाढत्या वेगानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविली जाणार आहे, ते सुद्धा कुठल्याही पद्धतीचा उशीर दिरंगाई न करता, कारण की महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तातडीच्या सूचना ज्या त्या दिलेल्या आहेत। चला तर आता आपण ही नवीन जाहीर झालेली लाभार्थी यादी देखील आपण जाणून घेणार आहोत आणि या लाभार्थी यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणीचं नाव आहे ती देखील आपण माहिती करून घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी
दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया या आदेशाच्या अंतर्गत 17 जिल्ह्यांची कोणती नवीन यादी आलेली आहे आणि या नवीन यादीनुसार कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे ते भेटणार आहेत. काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटणार आहेत आणि ही याच्या संदर्भात त्यांनी 17 जिल्ह्यांची ऑफिशियल यादी देखील जाहीर केलेली आहे आणि ती यादी जाहीर करता क्षणी काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 असतील, 3,500 असतील किंवा 4,500 रुपयापर्यंत देखील निधीचं वितरण जे आहे ते केलं जात आहे, ते सुद्धा अतिशय तातडीने. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणीसाठी सूचना, काही महत्त्वाच्या सूचना लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत. जर तुमच्या पैसे पाहिजे असतील तर 31 डिसेंबर 2026 दरम्यान तुमची KYC पूर्ण झालेली असायलाच पाहिजे. आणि सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे अपडेट क्रमांक या 4मध्ये तर 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 3 महिन्याचा लाभ एकत्रितरित्या वितरित होणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते. काही कारण होतं तर त्यामागे भरपूर कारणे होते. DBTचं माध्यम असेल किंवा लाडक्या बहिणीची KYC असतील तर त्या सर्व गोष्टींच्या लक्षात घेता आता या ठिकाणी 4,500 रुपयांचा निधी 3 महिन्याचे पैसे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे सुद्धा ॲडव्हान्समध्ये पैसे तुमच्या बँक खात्यावर पाठविले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका आणि फक्त जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक बघा. कारण की जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत आणि तीच यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार देखील आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक जाणून आता घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार आणि पैसे वितरण करण्याचा निर्णय कशा पद्धतीने झालेला आहे आणि कुठपर्यंत पैसे वितरणाची सुरुवात आलेली आहे ते देखील आपण माहिती लगेच जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे बैठकीच्या अंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3ही दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊसच होणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी दुसरी महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे, जी वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात. तर ते वेळापत्रक आपण तुम्हाला थेट लगेच देणार आहोत आणि त्याच वेळापत्रकानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे. कुठलाही बदल आता या वेळापत्रकामध्ये केला जाणार नाही. अंतिम फुल अँड फायनल वेळापत्रक जे असणार आहे ते असणार आहे. आता बघू शकतो तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट 16,000 कोटींच्या चेकवर साईन केलेली आहे आणि या चेकवर साईन झाली म्हणजे काय तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुरुवात, धडाकेबाज सुरुवात जी आहे ती अखेर झालेली आहे आणि ही सुरुवात नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की चेकवर सही झालेली म्हटल्याच्यानंतर आता चेक जो आहे तो थेट आदितीताई तटकरे यांच्याकडे गेलेला आहे आणि आदितीताई तटकरे यांनी देखील सर्व लाडक्या बहिणीचे फॉर्म अप्रूव्ह करून फायनल यादी देखील जाहीर केलेली आहे आणि याच फायनल यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर वळूया आपल्या फायनल यादीकडे. कारण की आता अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच हा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय कोणी घेतलेला आहे तर बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत आता बहिणींना वाट बघण्याची गरज नाही. कारण की नवीन यादीनुसार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे, ते सुद्धा थेट तुमच्या बँक खात्याच्या अंतर्गतच. त्यासाठी DBTला देखील उपमुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितलेलं आहे, या माझ्या लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये आणि या निवडक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण झालंच पाहिजे असं देखील त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे. तर आता दरमहा 1,500 लाभाच्या ऐवजी या लाभामध्ये वाढ होणार का तर हो मित्रांनो, 2100 रुपये मार्च एंडिंग संपल्याच्या नंतर एप्रिलपासून तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयाचा निधी देखील वितरित होणार. त्याच्याविषयी देखील अपडेट पुढे आलेल्या आहेतच, त्या अपडेटही आपण तुम्हाला देणार आहोत. चला तर वळूया आता जिल्ह्यांच्या यादीकडे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी किंवा कोणत्या दिवशी पैसे भेटणार त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती जाणून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आता याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत किंवा क्रेडिट केले जाणार आहेत. आणि काच लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींना आज थेट मेसेज पैसे जमा झाल्याची मेसेज, क्रेडिट झाल्याची मेसेज तुमच्या बँक खात्यामध्ये पडून जाणार आहेत.
आता याच्यामध्ये नंतर तुम्हाला मी अपडेट सांगतो मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. आज पहिला टप्पा, उद्या दुसरा आणि परवा दिवशी तिसरा. तर हे तीनही टप्पे जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींनी भरपूर दिवसापासून भरपूर प्रतीक्षा केलेली आहे किंवा भरपूर वाट जी आहे ती बघितलेली आहे आणि आता अजिबात वाट बघण्याची गरज राहिलेली नाही, कारण की आत्ताच या क्षणाला मोठी बातमी आलेली आहे. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट पैसे वितरित जे आहे ते होणार आहेत किंवा केलेच जाणार आहेत. याच्या संदर्भात सर्व बँकांना देखील सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही अजिबात उशीर करू नका किंवा काहीच करू नका. थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे ट्रान्सफर करून टाका प्रत्येक ग्राहकाच्या. आणि महिला व बालविकास मंत्री यांना देखील सांगितलेलं आहे, अदिती तटकरे जे आहेत त्यांना देखील सांगितलेलं आहे, तुम्ही देखील चेकवर लवकरात लवकर सह्या करा आणि पैसे ट्रान्सफर करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वितरित होणार आणि कशा पद्धतीने होणार, जे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मुंबई शहर असेल 35,000 मुंबई शहर, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत मित्रांनो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नागपूर. या ठिकाणी तर देखील भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेतच. या कारणास्तव 60,000 लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर उद्या होणार आहे नाशिक, अहिल्यादेवीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि उत्तर साईडला देखील पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. दुसरा दिवस असणार आहे सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर. या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ते तुम्ही संख्या बघू शकता. एवढ्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर देखील आता जालना असेल, परभणी असेल, कधी साईडला हिंगोली, लातूर असेल, या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे आहे ते उद्या होणार आहे. आणि त्याच्यानंतर वर्धा असेल, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. त्याच्यानंतर अमरावती, बुलढाणा, अकोला. तर अशा पद्धतीने प्रत्येक भागामध्ये काही निवडक दिवशी म्हणजे परवा दिवशी या जिल्ह्यामधील काही 50%, आज 50%, उद्या आणि 50% जर काही राहिले तर ते नंतर असं पद्धतीने वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि कुठल्याही पद्धतीचं अडचण आता येणार नाही, कारण की ज्या सिक्वेन्स वाईजच जिल्ह्यांचं पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ठाणेपासून सुरुवात, नंतर रायगड, नंतर रत्नागिरी, नंतर पुणे. या ठिकाणी अशा पद्धतीने सिक्वेन्स वाईज तुम्ही जिल्हे बघू शकता मित्रांनो. स्क्रीनवर तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण दिलेलं आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीने हे सलग सिक्वेन्स वाईज आपण तुम्हाला माहिती दिलेली आहेच. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांची यादी देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या जेवढ्या बँका असतील तर तेवढ्या बँकांमध्ये सर्वात पहिल्या वितरणात जे आहे ते होणार आहे. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे, इतरही बँका त्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे प्रमुख खाजगी बँका. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, प्रेवेंट बँक्स. आणि तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, त्यामध्ये EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या 3 दिवसामध्ये या सर्व बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. तर या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीसाठी या बँकांमध्ये 100% पैसे पाठविले जाणार आहेतच. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे PDF जर तुम्हाला पाहिजे असतील, पात्रता यादीचे असेल किंवा कोणत्या यादीचे असेल, तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट देखील तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल आणि तर त्या ठिकाणी हाईपचा ऑप्शन दिसत असेल तर हाईप देखील व्हिडिओला करायचा आहे, जेणेकरून आम्हाला देखील समजेल तुम्हाला पैशांची गरज आहे की नाही. आणि व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे. जेवढ्या व्हिडिओला लाईक येतील तेवढ्या लाडक्या बहिणी आपण सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते करण्यास नक्कीच मदत करणार आहोत. त्यामुळे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया परत पुन्हा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.